महत्वाची बातमी आपण सुरुवातीला पाहणार आहोत। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेल्हे शाखा आणि मॅनेजरवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पैसे वाटण्यासाठी बँक रात्री 1 वाजेपर्यंत सुरू असल्याचा आरोप झालेला होता आणि पीडीसीसी बँक बद्दलच्या तक्रारीची आता निवडणूक आयोगाने दखल घेतल्याचं दिसतं आहे। रोहित पवार यांनी या संदर्भातली मागणी केलेली होती। आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। इलेक्शन कमिशन आम्ही जी तक्रार केली होती की पीडीसीसी बँक ही रात्री 1 वाजेपर्यंत चालू होती, त्या कंप्लेंटना त्यांनी सिरियस घेतलं। त्यांच्याशी जेव्हा संवाद साधला त्या इलेक्शन कमिशनच्या फ्लाइंग स्क्वॉडनी, तेव्हा ब्रांच मॅनेजरनी त्यांना कुठेही कोऑपरेट केलं नाही। सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर त्या फुटेजमध्ये 40 ते 50 लोक त्या ब्रांचमध्ये जे डायरेक्टरचं ऑफिस आहे त्याच्यामध्ये आत बाहेर तिथं ते करत होते। कारवाई झाली इलेक्शन कमिशननी पीडीसीसी बँकेवर, ती 188 च्या बाबतीत झालेली आहे। म्हणजे डिसओबिडियन्स कारवाई केली, त्यासाठी मी इलेक्शन कमिशनचे आभार व्यक्त करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।